नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर योगिता तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. मैत्रिणींनो, एका स्त्रीसाठी बाळ जन्माला घालणे हे अत्यंत महत्त्वाची व आनंदाची प्रक्रिया असते. बाळाचा जन्म हा केवळ त्या स्त्रीसाठी शारीरिक नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचा अनुभव असतो. आई पण हा केवळ एक अनुभव नसून प्रेम, त्याग, जबाबदारी आणि ममतेचा सुंदर प्रवास असतो. आईच्या पोटात बाळ हे खूप सुरक्षित वातावरणात वाढते. डिलिव्हरीनंतर ते या जगात येते आणि यावेळी या बाळाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. चला तर मग आज आपण पाहूया नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी. मैत्रिणींनो, जन्मानंतरच्या पहिल्या 28 दिवसापर्यंत म्हणजेच 4 आठवड्याच्या कालावधीपर्यंतच्या बाळाला आपण नवजात बालक असे म्हणतो. यालाच आपण न्यूबॉर्न बेबी देखील म्हणतो. या काळात बाळाची योग्य काळजी घेतल्यास बाळाची वाढ आणि आरोग्य चांगले राहते. चला तर मग पाहूया या नवजात बाळाची काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे. मैत्रिणींनो, आपण आता सर्वात आधी पाहूया ते म्हणजे स्तनपान किंवा ब्रेस्ट फिडिंग. बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा ते स्वतः अन्न खात नाही. बाळाला आवश्यक असलेले सर्व पोषण हे आईच्या शरीरातूनच मिळते. बाळ गर्भाशयात असते तेव्हा अपरा म्हणजेच प्लासेंटा तयार होते आणि हे अपरा आई आणि बाळ यांना जोडणारा महत्वाचा अवयव आहे. मैत्रिणींनो, आईच्या रक्तातूनच बाळाला ऑक्सिजन, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक पोहोचतात आणि बाळाची वाढ होते. परंतु जेव्हा हे बाळ बाहेर येते, आईच्या पोटातून या जगामध्ये येते, या नवजात बाळासाठी आईचे दूध हेच सर्वात संपूर्ण सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मानले जाते. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 1 तासात किंवा नॉर्मल डिलिव्हरी असेल तर अर्धा तास आणि सिझेरियन डिलिव्हरी असेल तर 1 तासापर्यंत बाळाला स्तनपान केलेच पाहिजे. पहिले पिवळसर दूध, आपण त्यालाच कोलोस्ट्रम असे देखील म्हणतो, हे बाळासाठी अमृतासमान असते. हे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. आईचे दूध हे बाळासाठी पचनास सोपे असते, त्यामुळे बाळाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. बाळाला भूक लागली तेव्हा स्तनपान करावे किंवा साधारणतः डॉक्टर दर 2 ते 3 तासांनी बाळाला फीडिंग करण्यासाठी सांगतात. जरी बाळ झोपले असेल तरी बाळाला 2 ते 3 तासांनी उठवून स्तनपान करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. पहिल्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूधच पाजावे. त्या व्यतिरिक्त इतर काहीही जसे की बाटलीतील दूध किंवा पाणी हे बाळाला देऊ नये. आता मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाळाला आईचे दूध पुरेसे आहे की नाही, बरोबर ना? तर बाळाचे वजन हे पहिले 10 दिवस कमी होते. त्यानंतर बाळाचे वजन वाढत जाते व बाळाचे सूचे प्रमाण देखील वाढत जाते. ही लक्षणं जर दिसत असतील तर बाळाला आईचे दूध पुरेसे आहे असे आपण समजावे. मैत्रिणींनो, आता आपण पाहूया नवजात बाळाच्या स्वच्छतेची काळजी आपण कशी घेतली पाहिजे. नवजात बाळाची त्वचा ही अतिशय नाजूक, संवेदनशील असते. फुलांच्या पाकळ्यांपेक्षा देखील नाजूक या बाळाची त्वचा असते. त्यामुळे बाळाची स्वच्छता करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य स्वच्छतेमुळे संसर्ग टाळता येतो आणि बाळ निरोगी राहते. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी नेहमी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. बाळाला सुरुवातीच्या दिवसात कोमट पाण्याने स्पंज बाथ द्यावा. बाळासाठी सौम्य साबण, सौम्य मॉइश्चरायझरचा वापर करावा. बाळाची त्वचा जर कोरडी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळासाठी मॉइश्चरायझर किंवा क्रीमचा उपयोग करावा. बाळाच्या नाभीचा भाग नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा. नाभीवर तेल, हळद, पावडर यासारखी कुठलीही गोष्ट लावू नये. नाभीच्या ठिकाणी जर लालसरपणा असेल, सूज असेल किंवा त्यातून जर स्राव येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. मैत्रिणींनो, आपण बाळाला डायपर घालतो. बाळ दिवसभरात अनेक वेळा लघवी करते, त्यामुळे बाळाचे डायपर वेळोवेळी बदललेच गेले पाहिजे. बाळाने शी केल्यावर लगेच डायपर बदलावे आणि ती जागा कोमट पाण्याने स्वच्छ करून त्वचा कोरडी करावी. डायपर रॅश टाळण्यासाठी बाळाची त्वचा कोरडी ठेवावी. आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रॅश क्रीमचा वापर करावा. मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा प्रश्न पडत असेल की बाळ दिवसभर झोपते आणि रात्रभर जागे राहते. कारण
बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा आई दिवसभर हालचाल करते, त्यामुळे बाळाला झोळीत झोपल्यासारखे वाटते. त्यामुळे बाळ दिवसभर झोपलेले असते आणि आई जेव्हा रात्री शांतपणे झोपते तेव्हा बाळ आईच्या पोटात खेळत असते. जेव्हा बाळ बाहेर येते, या जगामध्ये येते, तेव्हा त्याची ही सवय लगेच बदलू शकत नाही. त्यामुळे बाळ हे दिवसभर झोपते आणि रात्रभर खेळते. नवजात बाळाच्या निरोगी वाढीसाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. झोपेमुळे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य प्रकारे होते. बाळाला नेहमी आपण पाठीवर झोपवावे. बाळाच्या जवळ उशी, जाड ब्लँकेट किंवा खेळणी कधीही ठेवू नये. खोलीमध्ये बाळाच्या खूप उजेड किंवा मोठा आवाज टाळावा. बाळाची झोपण्याची खोली ही शांत आणि स्वच्छ असावी. ती खोली रोजच्या रोज पुसून घेण्यात यावी. मैत्रिणींनो, नवजात बाळाची शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाला योग्य प्रमाणात उबदार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण बाळाला जेवढे जास्त उबदार ठेवू तेवढे बाळाचे वजन वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. कारण बाळाची ऊर्जा ही कमी खर्च होते. खूप थंडी किंवा खूप उष्णता दोन्ही बाळासाठी हानिकारक ठरू शकतात. बाळाला नेहमी हवामानानुसार कपडे घालावेत. जसे की उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत, तर थंडीत बाळाला टोपी, मोजे, हातमोजे घालावेत, जेणेकरून बाळ उबदार राहील. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की बाळाला लसीकरण हे कधी करावे आणि करावे की नाही. तर लसीकरण हे नवजात बाळाला नक्कीच केले पाहिजे. कारण ते आपल्या बाळाला विविध गंभीर रोगापासून संरक्षण देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. लसीकरणामुळे बाळाच्या शरीरात रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार होते. लसीकरणामुळे समाजामध्ये रोगांचा प्रसार कमी होण्यास मदत होते. नवजात बाळाला BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस B चे लसीकरण केले जाते. बाळाच्या जन्मानंतर ह्या 3 लसी हॉस्पिटलमध्ये लगेच देण्यात येतात. मैत्रिणींनो, बाळाला बोलता येत नाही म्हणून रडणे हे नवजात बाळाची संवाद साधण्याची पहिली पद्धत असते. बाळाला बोलता येत नसल्यामुळे भूक, अस्वस्थता, वेदना व्यक्त करण्यासाठी बाळ रडते. बाळाला भूक लागली असेल तर त्याचे डायपर ओले झाले असेल, त्याला झोप येत असेल, पोटात गॅस झाल्याने किंवा आईची जवळीक हवी असल्यास बाळ रडते. मैत्रिणींनो, आपल्यामध्ये बऱ्याच जणांना नवजात बाळासाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हा प्रश्न पडतो. तर नवजात बाळ हे अतिशय नाजूक असते. या काळात बाळामध्ये काही गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. कारण वेळेवर उपचार मिळाल्यास अनेक गंभीर समस्या टाळता येतात. बाळाला ताप येत असेल, दूध पिणे कमी झाले असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, सतत उलट्या होतात, त्वचा, डोळे खूप पिवळे दिसत असतील, बाळाने खूप वेळापर्यंत लघवी केलेली नाही, बाळ खूप सुस्त आहे किंवा बेशुद्ध वाटत असेल किंवा आपल्या बाळाला झटके येत असतील, अशी लक्षणे जर दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त बाळाचे वजन, उंची आणि वाढ हे नियमित डॉक्टरांकडून तपासून घ्यावी, जेणेकरून आपल्याला कळते की आपल्या बाळाचे विकास हा योग्य रीतीने होतो आहे की नाही. मैत्रिणींनो, बाळ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. बाळाची काळजी ही आपण त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी घेतो. परंतु त्या बाळासोबतच त्याच्या आईची काळजी देखील घेतली गेली पाहिजे. कारण जर आई निरोगी असेल तरच ती त्या बाळाचा सांभाळ व्यवस्थितरित्या करू शकते. त्या आईने पौष्टिक आहार घेतला पाहिजे, पुरेसे पाणी पिले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. मानसिक ताण कमी ठेवला पाहिजे. स्तनपान करताना स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, नवजात बाळाची काळजी घेणे ही प्रत्येक पालकासाठी म्हणजेच आई बाबा दोघांसाठी आनंददायी आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट असते. नवजात बाळाची काळजी घेणे ही फक्त आईची जबाबदारी नाही, तर त्यासोबत त्या बाळाच्या वडिलांची देखील जबाबदारी आहे. बाळाच्या आयुष्यातील पहिले 28 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण याच काळात त्याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाचा पाया रचला जातो. नवजात बाळाची योग्य काळजी ही त्याच्या उज्ज्वल आणि निरोगी भविष्याची पहिली पायरी असते.